प्लॉगीथॉनच्या माध्यमातून विद्यार्थी नागरिकांनी उचलला कचरा। स्वच्छता ही सेवा अभियानाची सांगता। दर शनिवारी रविवारी स्वच्छता मोहीम सुरू राहणार। सर्व नगरकर, विविध सामाजिक संघटना, शाळांच्या सहकार्यामुळे अभियान यशस्वी। आयुक्त यशवंत डांगे। स्वच्छता ही सेवा अभियानाच्या अखेरच्या दिवशी प्लॉगीथॉनच्या माध्यमातून विद्यार्थी नागरिकांनी कचरा उचलून तो घंटागाडीत टाकला। भिस्तबाग चौक येथे हा उपक्रम राबवण्यात आला। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिका व सर्व नगरकरांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। गेली 15 दिवस शहरात या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेची जागृती करण्यात आली। नागरिकांनी, संघटना, शाळांच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या सहभागामुळे हे अभियान यशस्वी झाले। अशाच प्रकारे नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास आपले नगर शहर राज्यात स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ओळखले जाईल असा विश्वास आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केला। बुधवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबवून अभियानाची सांगता झाली। यात मार्कंडेय विद्यालयाचे विद्यार्थी, श्रीराम फिटनेस, जय श्रीराम रनिंग ग्रुप व पद्मशाली सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। प्लॉगीथॉन रनमध्ये विद्यार्थी नागरिकांनी चालत तर काहींनी धावत कचरा वेचला व तो भिस्तबाग चौक येथील घंटागाड्यांमध्ये टाकला। स्वच्छता पंधरवड्याचा अखेरचा दिवस असला तरी नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला। नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम दर शनिवारी व रविवारी सुरूच ठेवण्यात येणार आहे असे सांगून या अभियानात सहभागी नगरकर, संघटना, शाळांचे आयुक्त यशवंत डांगे यांनी आभार मानले। सातत्य राखल्याशिवाय शहरात बदल घडणार नाही। आयुक्त यशवंत डांगे। शहराचा विकास व प्रगती नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय शक्य नाही। स्वच्छता हा त्यासाठी सर्वात मोठा व महत्त्वाचा घटक आहे। स्वच्छता, साफसफाईसाठी महानगरपालिका सेवा देत आहे। जिथे त्रुटी आहेत त्या दूर करून सुधारणा केल्या जात आहेत। मात्र नागरिकांनीही या प्रयत्नांना साथ देणे अपेक्षित आहे। घंटागाडी न आल्यास दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा। रस्त्यावर मोकळ्या जागेत कचरा टाकू नका। आपला परिसर स्वच्छ ठेवला तर त्याचा फायदा तेथील रहिवाशांना होणार आहे। स्वच्छतेबाबत महानगरपालिका नागरिकांच्या सहभागातून प्रयत्न करत आहे। त्यात सातत्य राखले जाणे आवश्यक आहे। त्याशिवाय शहरात बदल घडणार नाही असे सांगून येत्या काळातही नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले।